नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण सगळेजणच ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो, फायनली ती आता गोष्ट घडणार आहे. तर प्रेक्षकांनो, सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य कधी एकदा किल्लेदार आणि सुभेदार या दोन्ही कुटुंबाच्या समोर येतं याची आपण वाट बघत होतो. आत्तापर्यंत खोटी तन्वी म्हणून इथे प्रियाने सगळ्यांना खूपच जास्त त्रास दिला. सायलीची खरी ओळख चोरून तन्वी म्हणून ती सगळीकडे मिरवली. सगळ्यांना विनाकारण आपल्या तालावरती नाचवत राहिली. सुभेदार किल्लेदार यांच्याशी काडी मात्र संबंध नसताना देखील त्या लोकांना तिच्यामुळे खूप मनस्तापही सहन करावा लागला. पण प्रेक्षकांनो, शेवटीला सत्य हे जास्त काळ लपून राहत नाही. ते एक ना एक दिवस सगळ्यांच्या समोर येतच आणि तसंच काहीसं आता सायलीच्या बाबतीत घडणार असतं. तर प्रेक्षकांनो, सायलीने आपल्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत खूप कठीण प्रसंगांना तोंड दिलं. खूप कठीण परीक्षांना ती सामोरी गेली. पण आता शेवटीला तिच्यासुद्धा आयुष्यामध्ये इथे आशेचा किरण आलेला आहे. सायलीच खरी तन्वी आहे हे आता लवकरच सुभेदारांच्या समोर येणार असतं प्रेक्षकांनो. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट घडणार असते आणि ती म्हणजे मधुभाऊ कोमातून बाहेर आलेले आहेत. आपली सायली संकटामध्ये आहे हे समजताच मधुभाऊ आता कोमातून सुद्धा तिच्यासाठी बाहेर आलेले असतात. त्यांची जी शिकवण आहे, आता रडायचं नाही लढायचं हे म्हणतच आता जेव्हा सायलीच्या डोळ्यातून आलेले अश्रू मधुभाऊंना समजतात आणि तेव्हा मधुभाऊ इथे पुन्हा एकदा लढण्यासाठी शुद्धीवरती आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता सायलीच्या पायाला जखम झाल्यानंतर अर्जुन तिच्या पायाला पट्टी करायला जात असतो आणि पट्टी करत असतानाच प्रेक्षकांनो, तब्बल 2.5 वर्षानंतर इथे अर्जुनला समजलेलं असतं की सायलीच्या तळपायावरती सुद्धा तुळशीपत्राची खून आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा सुभेदारांच्या समोर झालेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता त्या संधीचा फायदा अर्जुनने उचललेला असतो. मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांना आता अर्जुनने विचारलेलं असतं की तुमच्या मुलीच्या बबलीच्या कुठे बॉडी पार्टवरती एखादी जन्मखून आहे का? तेव्हा इथे आता मैनावतीने सांगितलेलं असतं की हो हो, आमच्या बबलीच्या पाठीवरती एक तीळ आहे ना, ती तिची जन्मखून आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनला सुद्धा आता खात्रीच पटलेली असते की DNA रिपोर्टमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. सायलीचं मन जे काही तिला सांगतंय कदाचित तेच खरं आहे. कारण का, सायलीच्या तळपायावरती असलेली जन्मखून ही मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांना तर माहितीच नाही आहे. मुळात तुळशीपत्रासारखी जन्मखूनसुद्धा असते हेच त्या लोकांना माहिती नसल्यामुळे अर्जुनला सुद्धा आता खात्री पटलेली असते की याचा अर्थ एकच की मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे दोघेजण सायलीचे आई वडील तर मुळातच नाही आहेत. मग इथे नक्की सायलीचे आई वडील आहेत तरी कोण? आणि जर सायली यांची मुलगी नाही आहे, मग तो बबलीचा फोटो सायलीचा फोटो म्हणून माझ्यासमोर का आला असेल, असा प्रश्नसुद्धा अर्जुनला पडलेला असतो. सायलीची ओळख लपून ठेवण्यासाठी कुणीतरी सायलीच्या विरोधात खूप मोठं षडयंत्र रचलेलं अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, लवकरच आता मधुभाऊ कोमातून बाहेर आलेले असतात. ते सुद्धा शुद्धीवरती येतील. ते सुद्धा इथे खुलासा करतीलच की सायलीचे आईवडील नंतर कोण आहेत. पण सध्या तरी मधुभाऊ फक्त कोमातून बाहेर आलेले आहेत आणि इथे आता सायलीच्या तळपायावरती असलेली जन्मखून मात्र सगळ्यांच्या समोर आलेली असते. प्रेक्षकांनो, या गोष्टी कशा पद्धतीने पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सायलीला खूप आनंद होतो की प्रतिमाला तिचा संपूर्ण इथे भूतकाळ आता आठवायला लागलेला असतो. म्हणजे अगदी स्पष्टपणे तिला लख्ख सगळं काही दिसत असतं. तिला इथे तिच्या वडिलांचं आजारपण आठवतं. आधी वडील जातात, नंतर तिची आई जाते आणि नंतर ती पोरकी झालेली असते. पण पूर्ण आईसारखी आई तिच्या आयुष्यामध्ये परत आलेली असते. आणि मग पूर्ण आईने प्रतिमाला आपल्या मुलीसारखं वाढवलेलं असतं. तिला लहानाचं मोठं केलेलं असतं. प्रतिमाला फक्त पूर्ण आईने जन्म दिलेला नसतो, बाकी तर सख्खी आई करणार नाही एवढं पूर्ण आजीने इथे प्रतिमासाठी केलेलं असतं.
आणि या सर्व गोष्टी प्रेक्षकांनो इथे आता प्रतिमाला आठवतात. ती कशी शाळेत जायची, ती कुठल्या शाळेमध्ये होती, तिला इथे रस्ता क्रॉस करताना गाड्यांची भीती वाटायची, या सर्व गोष्टी तिला स्पष्टपणे आठवायला लागतात. आणि पूर्णाईने तिच्यावरती केलेली माया ही सुद्धा तिला आता आठवते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो इथे आता प्रतिमाला 22 वर्षांपूर्वीचंच नाही तर अगदी आपल्या लहानपणीचं सुद्धा सगळं काही आठवतं आहे. म्हणजे ती आता पूर्णतः बरी झाली या गोष्टीची खात्री पूर्णाजी, रविराज काका, प्रतिमा सगळ्यांनाच झालेली असते. आणि तेव्हा इथे सायलीला खूप आनंद होतो. सायली म्हणत असते की प्रतिमा आत्यांना जसं त्यांचं आता भूतकाळाबद्दल सगळंच काही आठवतं आहे तसं जर मधुभाऊंच्या बाबतीत झालं तर किती बरं होईल ना. मधुभाऊसुद्धा कोमातून बाहेर आले तर किती बरं होईल असं आता सायलीला वाटत असतं. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की मधुभाऊसुद्धा लवकरच बरे होतील. आणि इथे आता सायली म्हणते की पूर्णाई, तुमची परवानगी असेल तर मी मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये बघायला जाऊ का. नाही म्हणजे मी कालच जाऊन आले पण आजसुद्धा जाईन असं म्हणते. पूर्णाजी म्हणते नक्की जा, नक्की जा आणि तू मधुभाऊंना बघून ये. तेव्हा इथे सायली आता मधुभाऊंना बघायला हॉस्पिटलमध्ये जाते आणि ती म्हणत असते की मधुभाऊ मला कळत नाही आहे. तर इथे सदाशिव लोखंडे हे माझे वडील आहेत असं DNA टेस्टने सिद्ध केलेलं आहे. पण माझं मन मानत नाही आहे. मला असं वाटतंय की सदाशिव लोखंडे माझे वडील नाही आहेत. वडील तर तुम्ही माझे आहात ना. खरं तर कधीतरी मला असं वाटतं मधुभाऊ की माझे आईवडील कोण आहेत हे मला कळलंच नसतं तर जास्त बरं झालं असतं. कारण त्यांच्यासारखे आईवडील असण्यापेक्षा ते नसलेले बरे आहेत मधुभाऊ. तुम्हीच माझे आई आहात आणि तुम्हीच माझे वडील. बाकी मला कुणीच नको आहे. खरंच सांगते. सदाशिव लोखंडे आणि मैनावती हे मला माझे आईवडील वाटतच नाही. मधुभाऊ तुम्ही पण लवकर बरे व्हा ना. मी पण काय उगाचच तुम्हाला त्रास देते ना. तेव्हा इथे सायली आता मधुभाऊंबरोबर गप्पा मारते. तिला इथे मधुभाऊंना सगळं काही सांगावंसंही वाटत असतं. आणि पुन्हा ती विचार करत असते की मधुभाऊ तुम्हाला माझ्या बोलण्याचा त्रास होतोय का. आणि मग ती जायला निघते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मधुभाऊ जणू काही कोमातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात. ते इथे आता सगळं काही सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण कोमातलं माणूस अचानकपणे कसं बोलणार. तेव्हा इथे मधुभाऊंची कंडिशन आता बिघडलेली असते आणि ती लगेचच डॉक्टरांना जोरात हाका मारते. ती म्हणते डॉक्टर, नर्स लवकर या, बघा मधुभाऊ कसे करतायत. तेव्हा इथे मधुभाऊंना आता ऑक्सिजन वगैरे लावलेला जातो आणि त्यानंतर इथे मधुभाऊंची ट्रीटमेंट पुन्हा सुरू होते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. आत्तापर्यंत ते कोमामध्ये होते पण आता त्यांची कंडिशन ही बिघडलेली आहे. त्यांना इथे लवकरात लवकर आता बरं नाही झाले तर ते कोमात नाही जाणार, ते कदाचित वाचणारही नाही असं आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो सायली लगेचच अर्जुनला फोन करते. तोपर्यंत इथे सदाशिव लोखंडे आणि मैनावती यांचं सत्य सुभेदारांना कळलेलं असतं. इथे आता सदाशिवने मैनावतीला सांगितलेलं असतं की मी चोऱ्या माऱ्या करतो, दारू पिऊन भांडणं करतो, पॉकेटं मारतो आणि जेलमध्ये सुद्धा अधूनमधून जातो. ही गोष्ट जावई बापूंना कळलेली आहे कारण तेच मला पोलीस स्टेशनमधून घरी घेऊन आलेत. तेव्हा मैनावतीचं भांडं फुटल्यानंतर इथे आता मैनावती आणि सदाशिव लोखंडे आता बाहेर येतात आणि पूर्णाजीची माफी मागत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मैनावती आणि सदाशिव म्हणतात आमच्याकडून जी चूक आता घडली ती पुन्हा घडणार नाही, तुम्ही आम्हाला माफ करा. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते आतापर्यंत आम्ही तेच करत आलो आहे, कळलं. आतापर्यंत सायलीसाठी तुमच्या सगळ्या चुका आम्ही पोटात घातल्या पण यापुढे तुम्हाला जर नीट वागायचं असेल तरच या घरामध्ये राहा. आमच्या घरामध्ये जो चूक करतो त्याला त्याची शिक्षाही मिळते. यापुढे जर तुम्ही काही चूक केली, चोऱ्या माऱ्या केल्या तर आता तुम्हाला अर्जुन घरी घेऊन आलाय, पुन्हा तुम्हाला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बघायलासुद्धा येणार नाही. या घरामध्ये राहायचं असेल तर शिस्त ही पाळावीच लागेल. तुम्ही जसे तुमच्या घरी राहत होता तसं इथे राहायचं नाही. आम्हाला एवढे दिवस बघताय ना. अहो तुमची मुलगी सायली ही तुमची मुलगी वाटतच नाही. तीसुद्धा गरीब घरातूनच इथे आली आहे. आश्रमामध्ये लहानाची मोठी झाले तरीसुद्धा ती इतकी सरळ साधी आहे आणि तुम्ही इतके चलाक. तुम्ही तिचे आई वडील तर मला वाटतच नाही. म्हणून तुम्हाला सांगते या घरात राहायचं असेल तर शिस्तीचं पालन हे झालंच पाहिजे आणि सतत पैशाची हाव, लालचीपणा आणि चोऱ्या माऱ्या करणं हे तुम्ही सोडून द्या. इथे तुमचं इथे शिलाई मशीनचं काम होतं ना,
मग ते करा आणि पोट भरा. पुन्हा जर तुम्ही चोऱ्या माऱ्या करून जेलमध्ये गेलात ना तर आम्ही तुम्हाला सोडवायला येणार नाही, असं आता पूर्णाजी म्हणते. तेवढ्यातच सायलीचा फोन येतो. अर्जुन म्हणतो, बायको काय झालं, हॉस्पिटलमधून निघालीस का? तेव्हा सायली म्हणते, नाही, मधुभाऊंची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे, तुम्ही लवकर हॉस्पिटलला या. डॉक्टरांनी सांगितलं आहे की आता जर ते वाचले नाही तर ते कोमातसुद्धा जाणार नाही, त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं. तेव्हा इथे अर्जुन आता धावत पळत हॉस्पिटलला येत असतो. तेवढ्यातच इथे सायली म्हणते की देवी आई, असं का करतेस ग तू? माझ्या मधुभाऊंना माझ्याकडून हिरावून घेऊ नकोस. ते माझे वडील, आई फक्त माझे नाही, त्या आमच्या सगळ्यांच्या आहेत. अनाथ आश्रमामध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यांना लहानाचं मोठं केलं आहे. त्यांची गरज आहे आम्हाला. त्यांना लवकरात लवकर बरं कर. त्यांना आमच्यापासून हिरावून घेऊ नकोस. तेव्हा इथे आता सायली म्हणते की नाही देवी आई, मी तुझ्या चरणी आता परत तिथे माथा टेकायला येणार आहे, तुला साकडं घालायला येणार आहे, पण ह्या वेळेला अणवाणी पायाने येणार आहे. चप्पलसुद्धा मी पायामध्ये घालणार नाही. आणि सायली आता देवी आईच्या मंदिरामध्ये जात असताना अणवाणी पायाने जात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला अर्जुन म्हणत असतो की बायको, हे बघ, आपण गाडीमधून जाऊया ना. बरं, गाडीमधून नाही, तू निदान चप्पल तरी घाल. पण सायली इथे चप्पलसुद्धा घालायला तयार नसते. ती म्हणते, नाही, तुम्ही गाडीने या, तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका, तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ, पण मी अणवाणी जाता इथे मंदिरामध्ये जाणार आहे देवी आईजवळ साकडं घालायला मधुभाऊंसाठी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जात असताना सायलीच्या पायाला काच टुपते आणि तिच्या पायातून आता रक्त येतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको, आलं ना रक्त तुझ्या पायातून, थांब बरं जरा, मला तिथे आता काच काढू दे आणि रुमाल बांधू दे. सायली म्हणते, नाही, काहीही झालं तरीसुद्धा मला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण मधुभाऊंसाठी मी हे व्रत पूर्ण करणार. आणि ती स्वतःच्या हातानेच काच बाजूला करते आणि टाकून देते. तेव्हा तिच्या पायातून निघालेलं रक्त तिच्या तळपायावरती असलेल्या तुळशीपत्राला लागलेलं असतं आणि मग ते रक्त सायलीच्या पायाला लागल्यामुळे तुळशीपत्राची खून आता दिसेनाशी होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली अणवाणी पायांनी मंदिरामध्ये जाते. देवी आईला साकडं घालते की माझे मधुभाऊ कोमातून सुद्धा बाहेर आले पाहिजे, लवकरात लवकर त्यांना बरं वाटू दे, असं आता सायली म्हणते. तिने आता देवी आईला साकडं घातल्यानंतर तिच्या दोन्ही पायातून आता रक्त आलेलं असतं, रक्त बंबाळ झालेले असते, पण हे सगळं ती मधुभाऊंचा जीव वाचवण्यासाठी करते. तेव्हा अर्जुनला आपल्या बायकोचं खूप कौतुक वाटत असतं. कुठली मुलगी सख्या वडिलांसाठी जेवढं करणार नाही तेवढं इथे ती मधुभाऊंसाठी करत असते, कारण मधुभाऊंनी सुद्धा तिच्यासाठी खूप काही केलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कुसुमताईचा फोन येतो आणि इथे सांगितलं जातं की मधुभाऊ आता कोमातून बाहेर आलेले आहेत. अजून ते काही रिॲक्ट करत नाही आहेत, पण निदान मधुभाऊ कोमातून बाहेर आलेत हे तरी आता सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुन इथे ही आनंदाची बातमी सायलीला सुद्धा सांगतो. त्यानंतर आता मधुभाऊ स्टेबल आहेत हे कळल्यानंतर अर्जुन म्हणतो, बायको, आधी तू घरी चल, घरी चल, आधी तुझ्या पायाला मला पट्टी वगैरे करायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला रस्त्याने चालतासुद्धा येत नसतं. तेव्हा अर्जुन तिला आता उचलून घेतो, गाडीमध्ये बसवतो, घरी घेऊन येतो आणि पुन्हा गाडीतून तिला उतरून इथे उचलूनच घेतो आणि रूममध्ये जात असतो. तेव्हा सगळेजण विचारतात, काय झालं, काय झालं? तेव्हा इथे अर्जुन सगळ्यांना सांगतो की सायलीने मधुभाऊंसाठी व्रत केलं होतं. ती रस्त्याने अणवाणी पायाने चालत होती आणि म्हणून तिच्या पायालाही लागले, पण त्याचा इतका जास्त परिणाम झाला की मधुभाऊ आता बरे आहेत, स्टेबल आहेत असं आम्हाला कळलं आणि म्हणून आम्ही इथे आलो आहे. मी इथे सायलीच्या पायाला आता क्लीन करून घेतो आणि पट्टी वगैरे करतो, असं आता अर्जुन म्हणत असतो. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन, तू चल सायलीला घेऊन, मी तिच्यासाठी गरम पाणी करून घेऊन येते. तेव्हा अर्जुन आता सायलीला रूममध्ये घेऊन जातो आणि त्यानंतरला तिचे पाय वगैरे तो पुसून काढत असतो. तेव्हा इथे आता पाय स्वच्छ करत असताना सायलीच्या तळपायाला तुळशीपत्राची खून असते. तेव्हा अर्जुनला वाटत असतं की तिच्या तळपायाला काहीतरी लागलंय आणि म्हणून तो क्लीन करत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कल्पना असते, सायलीचे आई वडीलसुद्धा तिथे असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की बायको, हे तुझ्या पायाला काय लागलंय? तेव्हा इथे सायली म्हणत असते, अहो, ती तुळशीपत्राची खून आहे. तेव्हा इथे मैनावती म्हणते, कसली खून आहे ती? तुझ्या तळपायावरती कधी तुळशीपत्राची खून होती? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, का तुम्हाला इथे सायलीच्या तळपायावरती असलेल्या तुळशीपत्राच्या जन्मखूनबद्दल काही माहिती नाही आहे का? तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते की सायली,
तुझ्यासुद्धा तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे का? तेव्हा सायली म्हणते, हो आई, ही जन्मखूण आहे. म्हणजे अगदी मी जन्माला आले होते तेव्हापासून ही खूण माझ्या पायावरती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुभेदारांना खूपच जास्त आश्चर्य वाटतं. अर्जुनला संशय येतो मैनावती आणि सदावर. तेव्हा अर्जुन म्हणतो की का? म्हणजे बबलीच्या पायावरती लहानपणी तुळशीपत्राची खूण नव्हती? मैनावती म्हणते, नाही ना, तिच्या पायावरती कसलीच खूण नव्हती. फक्त तिच्या पाठीवरती ना एवढा मोठा तीळ होता. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नक्की का? इथे तुळशीपत्राची खूण नव्हती तळपायावरती? तेव्हा सदाशिव मैनावती म्हणतात, नाही नाही, तेव्हा असं काहीच नव्हतं. आता आली असेल ही तुळशीपत्राची खूण, तेव्हा काहीही नव्हतं, मला आठवतंय ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणतो की अच्छा, तो आपल्या मनामध्ये म्हणतो की याचा अर्थ सायलीचं मन तिला जे काही सांगतंय ते अगदी बरोबर आहे, करेक्ट आहे. म्हणजे इथे सदाशिव लोखंडे आणि मैनावती हे सायलीचे आई वडील कदाचित नाहीच, कारण त्यांना त्यांच्या मुलीच्या तळपायावरती कुठल्याही पद्धतीची खूण नाही असं वाटतंय. मग ही सायली त्यांची मुलगी नसू शकते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, पण अजून कुठला तरी ठोस पुरावा मिळायला हवा. जर सायली ही बबली नाही आहे, मग सायलीच्या फोटोच्या जागी त्या बबलीचा फोटो कुठून आला? सायलीची ओळख लपवण्यासाठी तिच्या विरोधामध्ये कोण एवढं मोठं षडयंत्र रचतंय असा संशय आता अर्जुनला आलेला असतो. तेव्हा सायली म्हणते, आई, माझ्याही तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे, म्हणजे अजून कुणाची आहे? तेव्हा कल्पना म्हणते, अगं तन्वीच्याही तळपायावरती खूण आहे ना. तेव्हा सायली म्हणते, कुणाच्या? प्रियाच्या. पण तिच्या तळपायावरती कुठल्याही पद्धतीची जन्मखूण नव्हती, मग अचानक कुठून आली? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळे सुभेदार हे पूर्णपणे आश्चर्यचकित झालेले असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अच्छा, जर सायलीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे, याचा अर्थ ती तर तन्वी नाही आहे ना. आणि म्हणूनच प्रतिमा आणि सायली या दोघींमध्ये सगळ्या गोष्टी इतक्या सारख्या आहेत असा संशय आता सुभेदारांना आलेला असतो.